गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता सकाळचे 6 वाजले आणि माझा फेस खूप सुजलेला आहे कारण माझी झोप पूर्ण झाली नव्हती. त्यानंतर मी बायबल वाचत होते, जसं ॲज युज्युअल मी वाचते. त्यानंतर मला लक्षात आलं की मी पाण्याची बॉटलच भरली नाही, सो मी पाण्याची बॉटल भरून कॉलेजला जात होती. स्टेशनला माझी मैत्रीण आली. तोपर्यंत माझ्या मैत्रिणीने मला दाखवलं की तिच्याकडे 2 तिकीटं आहेत आणि माझ्याकडे पण 2 तिकीट होते. मग ती मला बोलली की मी 2 दिवस झालं तुझी तिकीट काढते आणि मी तिला बोलली मी तुझी 2 दिवस झालं मी तिकीट काढते. सो आमच्यामध्ये हे कन्फ्युजन होतं. ड्रॉइंग काढली होती, ती मला दाखवत होती. आणि तर आम्ही लंच टाईममध्ये कॅन्टीनमध्ये गेलो. कॅन्टीनमध्ये काहीच खाण्यासारखं नव्हतं, त्यामुळे आम्ही कॅन्टीनमध्येच बसून होतो. त्यानंतर आम्ही कॅन्टीनमधून बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला भेटले सर, जे खूप चांगले सर आहेत. आमचे फेवरेट सर आले, ज्यांनी पोज पण दिला. बघू शकता तुम्ही, त्या घाम आला होता. पहिला मी फेस वॉश केला, त्यानंतर 2 नान कटाई खाल्ली आणि त्याच्यानंतर माझे कपडे नीट लावले आणि त्याच्यानंतर बायबल स्टडी केला, कारण मला बायबल स्टडी करायला टाईमच नव्हता भेटत. आणि मग मी बायबल स्टडी करून माझा अभ्यास पण होता तो पूर्ण केला. त्यानंतर मी खूप सारं पाणी पिली, कारण मला पाणी प्यायचं होतं आणि खूप तहानसुद्धा लागली होती आणि पाणी पिणं खरंच खूप गरजेचं आहे. सो मी पाणी पिलं. त्याच्यानंतर माझ्या होटावर फोडी आली आहे, जे मला पण माहीत नाही की ती काय आहे, कारण मला ते खूप दुखतं आहे. मी त्याच्यावर थोडंसं वॅसलिन लावलं